आणि आता आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत नागपुरातली काँग्रेसमधून बाहेर पडलेले आशिष देशमुख पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात परतले आहेत। या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश हा आत्ता कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या जागेवर पुनश्च एकदा स्थान ग्रहण करावं आणि यानंतर उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, अखेर होणार नाही म्हणता म्हणता पक्षप्रवेश झाला तर नक्कीच आशिष देशमुख नेमकी कुठली राजकीय भूमिका घेणार यावरून अनेक संभ्रम होते, कारण काही दिवसा अगोदर जे आहे ते तेलंगणाचे मुख्यमंत्री नागपूरमध्ये होते, त्यामुळे अशी देखील एक चर्चा होती की आशिष देशमुख बीआरएस मध्ये प्रवेश करतील। मात्र आज अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये जो आहे तो प्रवेश केलेला आहे। त्यामुळे भाजपला आता नागपूर ग्रामीण मध्ये आपली पकड मजबूत करायला जी आहे भुला नाही झालेल्या सर्व चुकांबद्दल डॉक्टर साहेब दिलगिरी व्यक्त करत आणि घर वापसी ती देखील इथे उपस्थित असलेल्या सन्माननीय राज्याचे अतिशय लोकप्रिय असलेले उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे मोठे भाऊ सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये इथे होत असल्यामुळे अतिशय आनंद त्यानिमित्ताने मला घरी येण्याचा नक्कीच होत आहे। आणि घरी येताना जी खऱ्या अर्थाने स्वागताची भूमिका सन्माननीय बावनकुळे साहेबांनी घेतली आणि आपल्या घरी आपल्या गावामध्ये जगदंबेच्या आशीर्वादाने माझा जो भाजपामध्ये प्रवेश घेतला त्यासाठी विशेष आभार मी बावनकुळे साहेबांचे इथे करतो। इथे माझ्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी सातत्याने झटत असलेले डॉक्टर पोद्दार साहेब, शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार प्रवीणजी धटके साहेब, ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी गजभिये साहेब, मंचावर उपस्थित असलेले या विधानसभेचे विद्यमान आमदार टेकचंदजी सावरकर साहेब, माजी आमदार अशोकजी मानकर, रमेशजी मानकर, इथे विशेष करून उपस्थित झालेले चंद्रपूरच्या राजुऱ्याचे माजी आमदार निमकर साहेब, आपल्या रामटेकचे माजी आमदार रेड्डी साहेब, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे शरदसिंगजी ठाकूर, किशोरजी रेवतकर, आनंदरावजी राऊत, उमरेडचे आमचे अतिशय लोकप्रिय सध्या स्थितीमध्येही असलेले माजी आमदार सुधीरभाऊ पारवे, उपस्थित असलेले दिनेशजी ठाकरे, प्रकाशजी टेकाडे, सर्व शहराचे आणि ग्रामीणचे आणि विदर्भाचे विविध जिल्ह्यातून आलेले सर्व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, सर्वांचं मी इथे मनापासून आभार त्यानिमित्ताने नक्कीच व्यक्त करतो। सन्माननीय फडणवीस साहेब इथे आहेत आणि फडणवीस साहेबांचं विलक्षण असं व्यक्तिमत्व, त्यांची कार्यकुशलता आणि या राज्याचं सक्षम आणि खऱ्या अर्थाने परिणामकारक नेतृत्व जर कोणतं असेल तर ते फडणवीस साहेबांचं नक्कीच आहे। आणि म्हणून जे कोणी विरोधी पक्ष नेते हे त्यांच्या सोबत ज्यांनी काम केलं, आता परवा आजच 3 दिवसापूर्वी बावनकुळे साहेब आपण पाहिलं की विद्यमान विरोधी पक्ष नेते अजितदादा यांनी ज्या खोट्या ऍडव्हर्टिजमेंट बद्दल आपलं मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी तोंड भरून कौतुक सन्माननीय फडणवीस साहेबांचं। विरोधी पक्ष नेता असून जे खरं आहे ते खरं बोलण्याचं धाडस त्यानिमित्ताने अजितदादांनी केलं, त्यासाठी मी त्यांचं इथे अभिनंदन करतो। पण त्यापूर्वीचे जे विरोधी पक्ष नेते होते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ते आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम करतात। त्याच्या पहिलेचे जे विरोधी पक्ष नेते होते ते तर आज एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतात। मी जाणीवपूर्वक शब्द वापरला।
आणि म्हणून त्यांचं नेतृत्व हे सर्व मान्य आहे. आणि मी जरी 2019ची निवडणूक त्यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम मध्ये लढलो, त्यांचा विरोधक होतो, मी देखील आज त्यांच्या सोबत आलो आहे आणि त्याचा मला मनस्वी आनंद आहे. का अतिशय प्रतिभावंत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासासाठी झपाटलेला असा आमचा नेता, विदर्भाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने अमूलाग्र विकासात्मक बदल करणारा आमचा नेता, त्याच्या नेतृत्वामध्ये आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतोय. सन्माननीय बावनकुळे साहेबांसारखा अविरत काम करणारा, मग ते ऊर्जावान पालकमंत्री म्हणून आपण त्यांना पाहिलाय, ऊर्जावान ऊर्जा मंत्री म्हणून आपण त्यांना पाहिलाय, आणि आज त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने भाजपा ही गली गलीपर्यंत नाही तर घराघरापर्यंत पोहोचते आहे. आणि त्यांच्या देखील नेतृत्वामध्ये मी इथे प्रवेश करतोय, त्याचा मला आनंद आहे. कालच मी गडकरी साहेबांना भेटलो आणि माझ्या मुलाखतीने सांगितलं की 2009 मध्ये माझा जेव्हा प्रवेश, सन्माननीय फडणवीस साहेब देखील तिथे होते कस्तुरचंद पार्कवर, मोदीजींच्या उपस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला. स्वर्गीय मुंडे साहेब देखील त्या निमित्ताने तिथे होते आणि मला तेव्हा गडकरी साहेबांनी पश्चिम नागपूर लढ म्हटलं होतं. 6 महिन्यापर्यंत मी पश्चिम नागपूरसाठी लढणार होतो. शेवटच्या दिवशी बदल झाले, मला सावनेरात टाकण्यात आलं. पण 12-13 दिवसाच्या कमी कालावधीमध्ये फार मोठी साथ सावनेर कळमेश्वरच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिली. आणि त्यामुळे इकडे काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करतायत. आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश झालाय, तर इकडे उद्धव ठाकरे यांना सुद्धा एक मोठा धक्का बसलाय. कारण शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आदल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांना हा धक्का बसलाय. महाशिबिराच्या दिवशी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे या नॉट रिचेबल झाले आहेत. मनीषा कायंदे आज संध्याकाळी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनीषा कायंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करतील. त्यामुळे ठाकरे गटातली गळती थांबता थांबत नाहीये असंच दिसतंय. काही असे स्वार्थी संधी साधू लोक आजही आमच्याकडे आहेत, सत्तेच्या लाचारीसाठी आणि सत्तेची पुन्हा पदरात मिळावं म्हणून तर राजकारणाच्या डबक्यामध्ये हे उड्या मारतायत. परंतु ज्या वेळेला यांचं राजकीय अस्तित्व नव्हतं त्यावेळेला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या मेहरबानीने यांना आमदारकी मिळाली. आता ही आमदारकी टिकवण्यासाठी लाचारी करायला जे निघालेले आहेत त्यांना भीकच मागावं लागेल. स्वतः जायचं, इतरांना घेऊन जायचं, अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांचे चालले होते. नाही, पण संपर्कात नाही असं म्हणता नाही. परवाच त्यांचा माझे बराच वेळ तासभर आम्ही गप्पा मारत होतो. दिवसभराचं शिबिर आहे, काही कामानं आल्या नसतील. इकडून तिकडून कार्यकर्ते बोलतात, परंतु प्रत्यक्ष काही घटना घडल्याशिवाय काही प्रतिक्रिया व्यक्त करणं चुकीचं आहे. गायब नाहीये, पण मला काल थोडी कुणकुण अशी मिळाली होती. माझ्याच म्हाडाचे काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपलेही काही विकास निधी आपल्याला युडीकडनं मागवता येईल का? मी का तर नाही, काही विशेष काही आमदारांना निधी देखील देण्याची तरतूद केली जाते. मला असं वाटतं कदाचित ती तरतुदीचा एक भाग काहींना आकर्षित झाला असावा म्हणून हा निर्णय घेत आहेत का? अर्थात ते सर्वांच्या समोर येईलच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकरता धक्का. आणखीन एक आमदार ठाकरेंना सोडून शिवसेनेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आज मुंबईतल्या वरळी इथल्या NSCI डोममध्ये राज्यव्यापी मेळावा सुरू झालाय. या शिबिरामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दोघंही प्रमुख मार्गदर्शक आहेत. या दोघांची संध्याकाळी भाषणं होतील, पण तत्पूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, विनायक राऊत, नितीन बाणगुडे पाटील यांच्यासह सर्व नेते हे या शिबिराच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. या शिबिरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना अधिक बळकट आणि मजबूत करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केलं जाणार आहे. गाव पातळीवर ठाकरे गटाची बाजू आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालातली निरीक्षणं उत्तम पद्धतीनं पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे. या मेळाव्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं मुख्य मार्गदर्शन होणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो शिवसैनिक पदाधिकारी इथे आलेले आहेत. शिवसेनेच्या वाटचालीची पुढली दिशा आज 18 तारीख
आणि उद्या 19 तारीख म्हणजे शिवसेनेचा स्थापना दिवस ही ठरवली जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्र हा भगवा आहेच, तो भगव्या रंगानं उजळून काढण्यासाठी एक दिशा दिली जाईल. तिकडे चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षानं जळगाव जिल्ह्यात सुद्धा मोर्चे बांधणी केल्याचं दिसतंय. कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाची अनेक होर्डिंग्स जळगाव शहरासह भुसावळ, यावल, रावेर आणि अन्य काही तालुक्याच्या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून BRS पक्ष राज्यात विविध ठिकाणी पाय रोवू पाहत आहे. या होर्डिंग्सवर अब की बार किसान सरकार असं ठळकपणे झळकलंय. शिवाजी महाराज यांच्या राज्यातील न्याय व्यवस्था आणण्याची आमची धडपड आणि प्रयत्न असल्याचं या मजकुरात लिहिण्यात आलंय. दुसरीकडे मालेगावमध्ये सुद्धा ठिकठिकाणी BRS पक्षाची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बॅनरवरून राजकारण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. भावी मुख्यमंत्र्यांच्या नंतर आता भावी खासदार, भावी आमदार असे बॅनर अनेक ठिकाणी लागू लागले आहेत. अशातच राज्याच्या राजकारणात पाय रोवत असलेल्या भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये भावी खासदार हर्षवर्धन जाधव या आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव हे निश्चितपणे मैदानात उतरणार याची चर्चा सुरू झाली आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भावी खासदार म्हणून बॅनर लागलेत. भारत राष्ट्र समितीच्या बॅनरवरती आता आपल्याला बघू शकतो आपण की हर्षवर्धन जाधव यांचा भावी खासदार म्हणून असा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. तर पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये जी लोकसभेची जागा आहे या लोकसभेच्या जागेचा गुंता तिढा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. मागच्या वेळेस जर आठवत असेल तर 3,89,000 मतं हे इम्तियाज जलील यांना पडले होते, तर 3,84,000 मतं हे चंद्रकांत खैरे यांना पडले होते. तर सर्वात महत्त्वाची भूमिका आणि किंग मेकर म्हणून ठरले होते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेच्या जागेसाठी चक्क 2,83,000 एवढे मतं घेतले होते. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे भावी खासदार म्हणून बॅनर लागलेत आणि ते जर खासदारकीच्या रिंगणात उतरले तर छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची ही जागा अत्यंत रोमांचक आणि महत्त्वाची लढत होताना आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे प्रत्येकाची तयारी वेगवेगळी. अमरावतीमध्ये कृषी विभागानं बोगस बियाणं प्रकरणी मोठी कारवाई केली. अनधिकृत कापसाचं HTBT बोगस बियाणं याचा एक मोठा साठा जप्त करण्यात आलाय. या छाप्यामध्ये अंदाजे 442 बोगस बियाणांची पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. बोगस बियाणांची किंमत अंदाजे 4 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी अशोक भाटे या आरोपीला अटक करण्यात आली. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावलाय. मान्सून सध्या कोकणातच रेंगाळलाय. त्यामुळे 22 जूनपर्यंत राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुण्यासह आसपासच्या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. मुंबई आणि उपनगरात तसंच तळ कोकणात पश्चिम किनारपट्टीवर आजपासून पुढचे 5 दिवस म्हणजे 22 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पूर्व मोसमी पाऊस पडू शकतो. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात साधारण 23 जूनला नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवेश होईल, म्हणजे मान्सूनचा औपचारिक प्रवेश होऊ शकतो. मावळवासियांची जीवनवाहिनी आणि औद्योगिक क्षेत्रातील पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणारं पवना धरण त्याचा पाणलोट क्षेत्रात सध्या केवळ 19.5% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणातील पाणीसाठा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल एवढाच अंदाज आहे. त्यामुळे पाऊस लांबला तर हा पाणीसाठा कमी पडू शकतो. नागरिकांना 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी केलं आहे.
तिकडे पाणी कपातीचं संकट अन्यही जिल्ह्यांवर आता येऊ लागलंय. अक्कलकोट शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कर्नूर धरणानं अक्षरशः तळ गाठलाय. अक्कलकोट शहराला जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून अक्कलकोट नगर परिषदेनं पावलं उचलायला सुरुवात केली. कर्नूर धरणातून शेतीसाठी पाणी उपसा केला जातो. धरणातला पाणीसाठा मृत अवस्थेत गेलाय. त्यामुळे धरणाच्या परिसरातला वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आलेत. नगर परिषदेनं अक्कलकोट शहरासाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं आहे. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड आणि एक मोठी बातमी येते. श्री सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला गालबोट लागलाय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. कल्याण काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी चेअरमन अभिजित पाटील यांच्या गाडीची काच फोडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जो जमाव होता त्याला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याचंही कळतंय. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आपण पाहतो आहोत विरोधी गटाचे पाटील हे इथून जात असताना त्यांच्या गाडीवर गुलाल फेकण्यात आला. तसंच त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याचा सुद्धा आरोप आहे. यावेळेला कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते ती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भातली. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. कल्याण काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही काच फोडल्याचं कळतं. त्यांच्यावर तसा आरोप आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण जाता जाता एक नजर टाकूयात राज्याच्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर.